ही वेळ आहे देवाच्या वचनाची. आमेन. किती जण अपेक्षेने आले आहात? तयारी आहात? प्रार्थना करा देवबापाकड. माझं अंतचक्षु उघड, कान उघड, ऐकणारं समजणारं मन अंतकरण दे देवबापा. 7 खांबांविषयी मागील रविवारी आपण थोडं बहुत शिकलो होतो नाही का? दादांनी पास्टरने आपल्याला शिकवलं. मला माहीत नाही देवबाप त्यांना काय चालवणार आहे, पण प्रियानो ते खांब खूप अद्भुत होते. आमेन आमेन. म्हणजे हिंदी में ऐसा कहा जाता है कि जिस घर की नींव मजबूत होती है वो घर मजबूत होता है. आमेन. आणि हे खांब तसेच असतात. जर खांब पिलर्स नसले तर घर उभा राहत नाही. तसंच आमचं आत्मिक जीवन देखील आहे प्रियांनो. हे जे काही आम्ही शिकलो, प्रार्थनेचा खांब, उपवासाचा खांब, क्षमेचा खांब, काही शिकलो आम्ही. आज मला वाटतं, मला माहीत नाही देवबाप पास्टरना कसं चालवणार आहे, बट अपेक्षेने बसूया की तो देखील आज आमचं जीवन बांधणार आहे, आमचं घर बांधणार आहे. का नाही? देवाचं वचन पुढं येत असताना, पास्टर सुधीर पुढे येत असताना आपण उभे राहूया आणि देवाच्या वचनाचं टाळ्या वाजून स्वागत करूया प्रियांनो. Amen, amen, amen. Hallelujah. Praise the Lord. प्रभूच्या नावाला धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आपला उजवा हात उंच करून म्हणा का, मी आशीर्वाद आहे, मी आशा आहे, मी अभिवचन आहे, मी राजकीय याजक आहे, मी देवाचे स्वतःचा लोक आहे, मी देवाचा वंश आहे. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद. प्रियांनो, पवित्र आत्म्याने आमच्या जीवनात काम केलेलं आहे. 1 मिनिटासाठी फक्त जस्ट स्टँड स्टिल. जो देवाचा आत्मा इथं काम करत आहे, पवित्र आत्मा काम करतो. प्रिय, त्याला संधी देऊया प्रियांना. आमचा देव आत्मा आहे, तो तुमच्या जीवनासंगती काम करतो, माझ्या जीवनासंगती काम करतो. पवित्र आत्म्या, ही तुझी वेळ आहे. शहरंदीरा लांदीरा बाबा बाबा सेहरा लांदीरा बलांदर बलांदर बा शखलांदीरा बलो ओरियल बलांदीरा बलांदर बा शखलांदर बलांदर बा शखलांदीरा बलांदर बलबा ओरिया लांदीरा बलांदर बलांदर बा शखलांदर बलांदर बलबा ओरिया लांदीरा बो शहरंदीरा बलांदर बा शखलांदर बलांदर बा शखलांदीरा बलबा. कुठल्या तरी व्यक्तीला गळ्यामध्ये पट्टा आहे आणि प्रभू आरोग्य मोकळं करत आहे. त्या गळ्याच्या पट्ट्याला प्रभू काढून टाकत आहे. गळ्यामध्ये दुःख असेल, मणक्यामध्ये दुःख असेल, प्रभू येशू तिथं आरोग्य देत. त्या दुखण्याला मी प्रभू येशूमध्ये आज्ञा करतो, दुखण्या त्या शरीराला सोडून निघ. त्या मणक्याच्या गॅपला मी सांगतो येशूच्या नावामध्ये पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. ह्या क्षणी ते ऑपरेशन कॅन्सल होऊन पवित्र आत्मा तिथं ऑपरेशन करत आहे. देवाचा आत्मा त्या गळ्यामधली समस्या काढत आहे. प्रभू परमेश्वर आरोग्य देत आहे. काही चुका झालेल्या आहेत मागील काही दिवसांमध्ये, त्यामुळं कदाचित तोंडामध्ये ब्लिस्टर्स आहेत, तोंडामध्ये तोंड आलेलं आहे, ते जात नाही काही दिवसांपासून. प्रभूचा आरोग्याचा हात त्याच्यावर पडत आहे. त्या कॅन्सरला प्रभू बरं करत आहे. त्या कॅन्सरला मी आज्ञा करतो, प्रभू येशूमध्ये निघ. शबरो तेखे रबा बाबा सेहेरा नीर बोलो शहारिया लारी एलबे ओ रहा सखाला तखा राबा बाबा ओरिया लांदेर बला सेरबा शिरालांदी. जो तुमच्यामध्ये आहे जगात असणाऱ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. जो तुझ्यामध्ये आहे तो जगात असणाऱ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तुझ्या जीवनाचं उत्तर बाहेर कुठं नाही आहे, तुझ्यामध्ये आहे. तो खुद्द देवबाप तुझ्यामध्ये आहे. ते दैवी ज्ञान तुझ्यामध्ये आहे. तुझ्या आरोग्याचं उत्तर तुझ्यामध्ये आहे. ओरी हे सखालाबा शिरालांदीर खोलो रबो ईरबा शारिया लांदीर बलबा. प्रभू त्या बरगडीला आरोग्य देत आहे येशूच्या नावामध्ये.
त्या बरगड्यांना प्रभू आरोग्य देत आहे. मी एक दिव्य प्रकाश पाहिलेला आहे की जो तुमच्यामधून बाहेर पडत आहे. प्रकाशाची प्रजा तुम्ही आहात. माझ्या भावांनो, बहिणींनो, देव परमेश्वर म्हणतो तुम्हाला ऐक्यात राहायची गरज आहे. पवित्र आत्मा तुम्हाला मला सांगते, पतींनो पत्नींनो, ऐक्य महत्वाचं आहे. कारण जिथं ऐक्यता आहे तिथं अभिषेक आहे. अहरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या ते तेलासारखं आहे. मंडळी, भावा बहिणी, ऐक्य महत्वाचं आहे. काही लोकांना असं वाटतं की नाही, मी माझ्याच मनाप्रमाणे करणार. जो फटकून राहतो तो स्वतःची इच्छा पूर्ण करू पाहतो. त्याला सर्व देवाच्या गोष्टीचा वीट वाटतो. पण जो ऐक्याने राहायचा निर्णय करतो, कुठलाही भाऊ कुठलीही बहीण परफेक्ट नाही आहे, पण मी त्यांच्याबरोबर जुळून घ्यायचा प्रयत्न करतो, त्यांच्या चुका पोटात घालून, त्या ठिकाणी अभिषेकाचं सामर्थ्य मोकळं होत आहे. होऊ द्या प्रियांनो, देवाच्या आत्म्याचा अभिषेक मोकळा होऊ द्या. तुमचे परिवार, तुमचं घर एक आशीर्वादाचं घर प्रभू बनवत आहे. आरोग्याचं घर बनवत आहे. येशूच्या नावामध्ये आमेन. आपण सर्वजण बसूया. धन्यवाद प्रियांनो. एक महत्त्वाची गोष्ट आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो की तुमचं घर परमेश्वर बांधत आहे. आमेन. आणि परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याचे श्रम. पण जेव्हा परमेश्वर बांधतो प्रियांनो, ते सुंदर, सुरेख आणि अद्भुत बांधतो. एक लक्षात ठेवा, ते बांधण्याचं काम दोन गोष्टी मी सांगतो, दरवेळेस कधीच विसरू नका. पाया परमेश्वर घालतो, ओके, पण बांधकाम तुम्हाला करायचं आहे. पाया देव परमेश्वर घालतो, घराचं बांधकाम, घराचे खांब तुम्हाला उभे करायचे. तुम्हाला निर्णय करायचा आहे. तुम्ही ठरवायचं तुमचं घर कसं असावं. परमेश्वराची इच्छा आहे की तुमचं घर सुरेख, सुंदर, अद्भुत असावं. तुमचा निर्णय आहे की तुम्हाला ठरवायचं कसं घर असायला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण मागच्या काही दिवसापासून ज्ञानाविषयी काही गोष्टी ऐकत आहोत आणि परमेश्वराच्या वचनामध्ये आपण नीतिसूत्राच्या 8व्या अध्यायामध्ये पाहिलं आणि त्या ठिकाणी परमेश्वर म्हणाला, जे काही मी केलेलं आहे ते सर्वाच्या अगोदर मी ज्ञानाला उत्पन्न केलं, ज्ञानाला मी महत्त्व दिलं, जे काही आहे ते. पण देवाने सृष्टी निर्माण केली त्या अगोदर ज्ञान होतं प्रियांनो. लक्षात ठेवा, ज्ञान ही श्रेष्ठ गोष्ट आहे. ज्ञान अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ज्ञान काही गोष्टी आम्हाला शिकवत आहे. येशू ख्रिस्त म्हणाला, फार महत्त्वाची गोष्ट बोलला, शल्मोनाचं ज्ञान ऐकायला जी राणी आली, काय नाव होतं तिचं? शबाची राणी. खूप दूरवरून, कुश देशातून त्याकडं ते ज्ञान ऐकायला आली. पण येशू म्हणाला, त्या शल्मोनापेक्षा एक श्रेष्ठ ह्या ठिकाणी आहे. तो ज्ञान देणारा परमेश्वर आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो ह्या पृथ्वीवर आला प्रियांनो. त्या पृथ्वीवर आल्यानंतर त्याने लोकांना ज्ञान शिकवलं. बरेचसे लोक त्या ज्ञानाला नाकारतात. थोडक्यात ते मूर्खासारखे वागतात. कारण खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, मत्त्याच्या 5वा, 6वा आणि 7वा अध्याय हे डोंगरावरलं प्रवचन आहे. आणि आपण मागच्या वेळेस 6व्या अध्यायाला हात घातलेला आहे. 7 गोष्टी आपण पाहत आहोत. पण 7व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलेलं आहे, जो कोणी माझी वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे करत नाही तो एका मूर्ख मनुष्यासारखा आहे. आणि ह्या ठिकाणी कदाचित काही लोक मूर्खासारखे बसलेले असतील. पण आज माझी इच्छा आहे, देवाची इच्छा नाही आहे की त्या मूर्खतेमध्ये तुम्ही खितपत पडावं. त्या मूर्खतेमधून तुम्ही शहाणपणात यावं. कारण तो मोठ्याने म्हणतो, अहो भोळ्यांनो, मजकडे वळा, अहो भोळ्यांनो, माझ्याकडं वळा, माझं ऐका, मी तुम्हाला सांगत आहे.
ते ज्ञान ओरडून बोलत आहे, ते ज्ञान घोषणा करत आहे, ते ज्ञान चव्हाट्यावर उभं आहे, रस्त्याच्या चौकामध्ये उभं आहे, ते ज्ञान दारापाशी उभं आहे, नित्य जागून तुम्हाला सांगती बोलत आहे. पण माझ्या जीवनामध्ये मी बरेचसे लोक पाहिले की जे मूर्खासारखे वागतात आणि जीवनामध्ये गोष्टी गमावून बसतात. आज मी तुम्हाला एक विनंती करतो, तुमचं घर जर आशीर्वादित असावं. ओके, मागच्या वेळेस मी अंटालियाबद्दल बोललो. भारतातलं कदाचित सर्वात उत्तम 14,000 करोड रुपये खर्च करून बांधलेलं ते घर आहे, पण त्यापेक्षा सुंदर घर तुमचं असणार आहे प्रियांनो. हालेलुया. लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग आम्ही त्याबद्दल बोलायला सुरुवात केली. मी सांगितलं 7 हा क्रमांक परमेश्वराला खूप आवडीचा क्रमांक आहे. त्याने 7 दिवसामध्ये सर्व सृष्टी बनवली. ओके, 7 हा क्रमांक पूर्णतेचा क्रमांक आहे. आता आम्ही देखील सप्ताह म्हणतो. ओके, मागच्या रविवारी आम्ही एकत्र आलो आणि आज देखील रविवार आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि आज 7वा दिवस. 7 दिवस आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. 7 गोष्टीला महत्त्व बायबलमध्ये खूप दिलेलं आहे. आपण पाहिलं अब्रामाचे 7 आशीर्वाद पाहिलेले आहेत. पण आज प्रियांनो मला तुम्हाला परत एकदा मत्ताच्या 6व्या अध्यायामध्ये घेऊन जायचं आहे. आणि त्या 6व्या अध्यायामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहतो. त्या 6व्या अध्यायामध्ये देवाची वचनं आम्हाला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो मला असं दिसलं की 7 गोष्टी येशू शिकवत आहे. सर्वात पहिली गोष्ट त्यांनी शिकवलं की तुम्ही कसं देता, तुमचं देणं, ऑफरिंग. ओके, आणि मला वाटतं मागच्या वेळेला देखील मी तुम्हाला 7 गोष्टी मंडळी करत होत्या सांगितल्या होत्या. 7 गोष्टी मंडळी करत होती प्रियांनो. पहिली मंडळी 7 गोष्टी तत्पर होती. फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्या 7 गोष्टीमध्ये आम्ही तत्पर असावं. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते ख्रिश्चनच्या शिक्षणामध्ये, भाकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये, संगती करण्यामध्ये, तसंच देण्यासाठी, तसंच अजून कुठली गोष्ट होती तिथं. ओके, घराघरात भाकर मोडण्यासाठी. अशा 7 गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या. 7 गोष्टी व मंडळीचे खांब आहेत प्रियांनो ते. पण येशू ख्रिस्त देखील अजून काही 7 गोष्टी आम्हाला सांगत आहे, किंवा असे खूप 7 टीचिंग आहे. मी ज्यावेळेस अभ्यास करा, अरे बापरे, तुम्ही जर पहिले नीतिसूत्राचे 7 अध्याय वाचले तर प्रत्येक अध्यायामध्ये माझ्या मुला तू ऐक. 7 अध्यायामध्ये 7 वेळा माझ्या मुला तू हे समजून घे. 7 गोष्टी. मी ज्यावेळेस अभ्यास करू, अरे म्हटलं बापरे, ह्या किती गोष्टी आहेत ह्यामध्ये, अद्भुत आहे. प्रभू होऊ देईल तर आपण पाहू त्यातल्या गोष्टी कधीतरी. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, ह्या 7 गोष्टी आमच्या जीवनामध्ये बांधल्या पाहिजे. ह्यासारखी देवाने तुमचं घर एक सुंदर घर बनवावं. आता तुम्ही म्हणाल नाही देव माझं घर बांधेल. लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त तुमचं घर बांधत आहे, पृथ्वीवर बांधत नाहीये, तो स्वर्गात बांधत आहे. तुमच्या माझ्यासाठी येशू ख्रिस्त घर बांधत आहे. पण ह्या पृथ्वीवर तुम्हाला बांधकाम करायचं. मी म्हणत नाही, पॉल म्हणतो. पहिले ग्रंथिकाराच्या पत्रामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रत्येकाने आपण कसे बांधतो ते सांभाळावं. कुठे वचन होते? पहिले ग्रंथिकारास पत्र 3ऱ्या अध्यायामध्ये आहे. ओके, येशू ख्रिस्त हा पाया, त्या वाचून दुसरा कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही. पण प्रत्येकाने त्या पायावर आपण कसे बांधतो. मिळालं कोणाला वचन? 11 वचन वाचा बरं. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंडा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील. तो दिवस प्रत्येक, लक्षात ठेवा, एक दिवस येणार आहे.
त्या दिवशी तुमच्या बांधण्याचं, आता हे उघड होणार आहे. काही म्हणतो नाही 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 आम्हाला काही न्याय नाही. ऐका, गैरसमज करून घेऊ नका. तुमच्या सेवेचं, तुमच्या घराचं, तुमच्या जीवनाचं बांधकाम पारखलं जाणार. तो दिवस तो काय करेल ताई? तो दिवस ते उघडकीस आणि प्रगट करेल. इट विल बी रिव्हील्ड. बरं, काय पुढं वाचा? हा, कारण तो अग्नीसह प्रगट होईल. तो अग्नीसह प्रगट होईल. आणि प्रत्येकाचे काम कसे आहे. कोणाचं काम? कोणाचं काम? सगळे म्हणा, प्रत्येकाचं काम. प्रत्येक म्हणजे कोण? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जिथं काम करता तुमच्या कामाचं इव्हॅल्युएशन होतं. इव्हॅल्युएशन म्हणजे काय हो? मराठीत काय म्हणतात? असेसमेंट होतं मराठीमध्ये रे. तुमचं काम तुम्ही कसं केलेलं आहे याची परीक्षण होतं, निरीक्षण होतं, पारख होती. अरे याचं काम योग्य आहे का, ह्याने नीट केलं आहे का? बरेच लोक आपलं स्वतःचं परीक्षण जर आपण केलं तर आपल्याला कळेल. बरेच लोक करत नाहीत. प्लीज, तुमच्या कामाचं पारख तुम्ही करायची आहे. तुमच्या कामाची देवाने ते बांधलेलं आहे, आता तुम्हाला बांधायचं आहे. येशू ख्रिस्त स्पष्ट सांगतो, जो कोणी या खडकावर बांधेल त्याचं घर टिकेल. तुम्हाला निर्णय. येशूने जे करायचं ते केलं प्रियांनो. त्यांनी वधस्तंभावर आपलं जीवन दिलं. देवाने जगावर प्रेम केलं. त्यांनी त्याचं वचन आपल्याला दिलेलं आहे. पण आता मला माझं घर बांधायचं. फार चॅलेंजिंग गोष्ट आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो माझ्या भावांना, बहिणींनो, परमेश्वर एक दिवस तुमच्याकडून हिशोब घेणार आहे. आणि जे तुम्हाला असं सांगतात नाही 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 तर तुम्ही याच्यातून स्वर्गात गेला, आता काही करा, कसे आरामशीर जीवन, हे आरामशीर जीवनच प्रभूमधलं जीवन आहे प्रियांनो. मी तुम्हाला सांगतो, पण तुमचं जीवन उत्तम असावे देवाची इच्छा आहे. तुमच्या जीवनातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहव्यात ही देवाची इच्छा आहे. विचार करा, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपलं जीवन का दिलं? यासाठी की ह्या जगाला उद्धार मिळावा. आणि त्या उद्धार कामामध्ये तुम्ही किती सहभागी आहात? काही लोकांना किती शिकवलं तरी, पॉल म्हणतो, काही स्त्रियांना किती शिकवलं तरी त्यांच्या जीवनात काही फरकच पडत नाही. तसे तुम्ही होऊ नका. ते शिकत राहतात पण आपल्या जीवनात बदल घडवून आणत नाही. तसे तुम्ही होऊ नका. पण त्यांना माहीत नाही असं काही नाही, पण कार्यात ते टाकत नाहीत. येशू म्हणाला, जो कोणी माझ्या वचनाप्रमाणे ऐकून त्याप्रमाणे करतो तो. तुम्ही सोन्याने घर बांधणार आहात, तुम्ही रुपयाने घर बांधणार आहात, तुम्ही मौल्यवान पाषाणांनी घर बांधणार आहात का लाकूड आणि पेंढा किंवा भुसा यांनी घर बांधणार? कारण तो दिवस येणार आहे, अग्नीने लाकूड जळेल, पेंढा जळेल, भुसा जळून खाक होईल. तुमचं काम, तुमचं जीवन वाचेल. तुमचं येशू म्हणतो तुम्ही वाचाल. मला वाटलं त्यात 13-14 वचन असं म्हटलेलं आहे कदाचित. प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल, बरं, येशू म्हटलेल्या पायावर तुमचं टिकेल, त्याला मजुरी मिळेल. त्याला मजुरी मिळेल. बर, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. त्याचा तोटा? अरे बापरे, आता त्या राज्यामध्ये तुमचा तोटा तुम्हाला करून घ्यायचा आहे का तुम्हाला फायदा करायचा आहे? बर, तथापि तो स्वतः तारला जाईल. तथापि तुमचं तारण होईल. इथं येशू पॉल म्हणतो की तुम्ही मरणार, तुमचं नरकात तुम्ही जाणार नाहीये, पण त्या स्वर्गामध्ये मात्र तुम्ही कसे असाल माहिती आहे? कंगाल. कारण माझा 5वा, मी 4 तुम्हाला गोष्टी सांगितल्या. पहिलं म्हणजे देणं, दुसरं म्हणजे प्रार्थना, वैयक्तिक आणि सांघिक प्रार्थना. नाही बास, मला वेळ नव्हता. हे प्लीज
मी आमच्या प्रेयर टीमला, माझ्या प्रत्येक लीडरला सांगत आहे, संडे स्कूल स्टार्ट प्रेयर मे बी 15 मिनिट्स. लेट आवर चिल्ड्रन नो हाऊ टू प्रे. कदाचित दुपारी 12ला तुम्हाला प्रार्थना जमत नाही. कोणी जर इथं असेल आणि म्हटलं की पास्टर आम्हाला सकाळी 6ला करायची आहे, 7ला प्रार्थना करायची आहे, प्लीज जॉईन. वाय नॉट 1 hour प्रेयर. मंडळीसाठी, मंडळीच्या कार्यासाठी. यूथ्सला मी सांगत आहे, दे कम टुगेदर अँड प्रे टुगेदर. टीनेजर्स कम अँड प्रे टुगेदर. या आणि एकत्र प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, प्रार्थनेचा खांब महत्त्वाचा खांब आहे, अत्यंत महत्त्वाचा खांब आहे आणि तो गरजेचा खांब आहे. कधी कधी आम्ही तो विसरून जातो. प्रार्थना करा. उपवासाची गरज आहे, क्षमा करण्याची गरज आहे, हा खांब. पण आज 5वा खांब आपण पाहणार आहोत प्रियांनो. कसला खांब आहे तो? मत्ताचा शुभवर्तमानाचा 6वा अध्याय 19 आणि 20 आणि 21 3 वचनं वाचून ऐकूया. मत्ताचा शुभवर्तमान 6वा अध्याय 19, 20 आणि 21. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. कुठं संपत्ती साठवा? स्वर्गामध्ये संपत्ती साठवा. बर, हा. तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत. चॅलेंजिंग आहे तुम्हाला. आणि आम्ही ह्या जगामध्ये पृथ्वीवर साचवण्याचे खूप स्ट्रगल करतो, घरं बांधतो. लक्षात ठेवा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, तुम्ही फक्त पृथ्वीवर तुमचं जीवन आणि घर बांधू शकता, स्वर्गात नाही आहे. स्वर्गामध्ये खुद्द येशू बांधत आहे तुमच्यासाठी. काय एक तुम्हाला सांगतो, तुमच्यावर एक बंगला बांधत आहे, उत्तम बंगला, ब्युटिफुल बंगला, वंडरफुल बंगला. ओके. आणि मला सांगू द्या, माझा कारागीर आहे ना आणि माझा आर्किटेक्ट सर्वात उत्तम आहे. हालेलुया. कारण परमेश्वर घर बांधत नाही तर बांधणाऱ्याची श्रम व्यर्थ आहे. तो अद्भुतरित्या तुमचं घर तयार करत आहे. पण तुम्हाला सांगतो, त्या घरामध्ये जे साहित्य ठेवायचं आहे ते तो नाही देत. ते तुम्हाला आत्तापासून तिथं गुंतवणूक करायची आहे. ऐका, तिथं स्वर्गामध्ये गेल्यानंतर रिकाम्या बंगल्यात राहण्यापेक्षा असा बंगला की ज्या बंगल्यामध्ये, मला माहीत नाही कधी तुम्ही राहिला की नाही, कधी ते एखादा पूर्ण बंगला सुंदर आहे दिसायला पण आतमध्ये सगळं रिकाम आहे. कधी विचार केला का? कधी विचार केला का त्या बंगल्याबद्दल? सगळा बंगला तयार आहे, बांधकाम तुम्हाला करायचं नाही, तिथलची प्रॉपर्टी तुमची नाही आहे, पण तिथं तुम्हाला ट्रेजर. मी म्हणत नाही, लुकाच्या 12व्या अध्यायामध्ये देखील आपण जाऊया. लुकाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 19 ते 21 वचनामध्ये. लुकाचं शुभवर्तमान 12वा अध्याय 19 ते 21 वचन. मग मी आपल्या जीवाला म्हणेन, हे देवा, तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका माल ठेवलेला आहे. पुष्कळ वर्ष पुरेल इतका माल ठेवलेला आहे. 20वा घे, 20वा घे, खा पी, आनंद कर आणि आनंद कर. अरे बाप रे. सगळे म्हणा, हे जीवा, खा, पी, आनंद कर. पण वरून एक वाणी येते. देव म्हणतो, अरे मूर्खा. मी म्हणत नाहीये, परमेश्वर म्हणत आहे. मग पुढे काय म्हटलेलं आहे? परंतु देवाने त्याला म्हटलं, अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मागितला जाईल. मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल? कोणाचे होईल? तू जे काय तू जी प्रॉपर्टी तयार केलेली आहे, तू बंगला तयार केलेला, बँकेमध्ये बॅलन्स ठेवलेला आहे, तू खूप काही गोष्टी केलेल्या आहेत, शेअर मार्केटमध्ये शेअरची गुंतवणूक केली. असे ह्या गोष्टी तुम्ही करू नका असं मी म्हणणार. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. पण एक गोष्ट मी सांगतो, आज तुमच्या संधी मी बोलू इच्छितो प्रियांनो. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या जीवनात जगात सोडून जायच्या आहेत. तुम्हाला नाही, माझ्या मुलांसाठी मी सोडून जाईन. हो, गुड, चांगली गोष्ट आहे.
पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ज्या लेकरांसाठी तुम्ही सोडून जाणार आहात ते लोक आळशी बनतील. आय एम सॉरी, आय एम सिरियस. मी जे बोलत आहे मी खरं बोलत आहे तुमच्या सांगते. तुम्ही या ठिकाणी कष्ट करून, श्रम करून, देवावर विश्वास ठेवून, प्रार्थना करून, देवाला मागून, रडून, दे बापा तुम्ही केलं. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. तुम्ही ठेवू नका असं मी म्हणत नाही आहे. पण मी साऊथ कोरिया, मी अमेरिकेतल्या काही खूप चांगल्या परिवारांचा थोडक्यात अभ्यास केला, किंवा भारतामधल्या काही परिवारांचा अभ्यास केला. ज्या आईवडिलांनी प्रार्थनेने, विश्वासाने गोष्टी बांधल्या, त्यांची लेकरं मात्र विश्वासापासून भटकलेली मी पाहिली. आय एम टेलिंग यू सिरियसली. त्यांची लेकरं पूर्णपणे त्या गोष्टीवर, अरे माझं एवढं आहे बस झालं. आय लिसन फ्रेंड्स, तसं तुम्ही देवाच्या राज्यामध्ये किंवा तुमच्या जीवनात पेरणी केलेली आहे. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे, मी कदाचित अजून शेवटच्या वेळेत थोड्या वेळाने त्याबद्दल बोलेन देखील या मुद्द्यावर. पण फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुमच्या लेकरांना तुम्ही प्रियांनो एवढं पॅम्पर करून ठेवू नका की ते विश्वासच विसरून जातील. तुम्हाला सांगतो, बेस्ट सोनं तुम्ही तुमच्या लेकरांनी कुठलं ठेवू शकता माहिती आहे का? बेस्ट सोनं कुठलं ठेवू शकता माहिती आहे का? विश्वास. पॉल म्हणतो, तिमोथ्या तुझ्या आजीमध्ये जो विश्वास होता तिने तुझ्या आईमध्ये टाकला, आणि त्या आईने तुझ्यामध्ये तो विश्वास पेरलेला आहे. तुम्ही तुमच्या लेकरांना काय देताय? माझ्या लेकरांना मी प्रॉपर्टी देणार आहे, त्यांना मी चांगलं एज्युकेशन, हे देण्याची गरज आहे. पण डू दे बिलीव्ह गॉड फॉर दॅट? त्यांना विश्वास आहे का? देवावर विश्वास ठेवतात का? तू येशू विचार करतोय कोणासाठी ठेवणार आहे? आज रात्री तू मेला तर कुठं जाणार आहेस? पुढे वाचूया त्या ठिकाणी. जो कोणी स्वतःसाठी द्रव्य संचय करीतो, स्वतःसाठी द्रव्य संचय करतो व देवविषयक बाबतीत धनवान नाही, तो तसाच आहे. तो तसं देव बाबतीमध्ये, देवाच्या राज्यामध्ये धनवान नाहीये, तो तसाच. आता देवाच्या राज्यात धनवान व्हायचं कसं व्हायचं? मी सांगत ना, आपला पास्टर येशू आहे, त्यांनी काही गोष्टी शिकवल्यात आम्हाला. सगळं माझा पास्टर प्रभू येशू आहे. हॅलो, मी नाही आहे. तर तुम्हाला वाटत आहे की पास्टर मी आज आहे, उद्या असेल की नाही मला माहीत नाही. समजा पवित्र आत्म्याला उचलून इथून घेऊन गेला अफगाणिस्तानमध्ये, मी विश्वास ठेवतोय. तुम्ही नाही ठेवला तर मला काय फरक पडतोय? मी विश्वास ठेवतो. इथलची काळजी घेणारा माझा प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी विश्वास ठेवतो की अशा ठिकाणी मला घेऊन जा ज्या मंडळी नाही आहे, मला मंडळी बांधायची आहे. तुझं राज्य मला बघायचं आहे, आणि पवित्र आत्मा घेऊन जाईल कदाचित. हालेलुया. विदाऊट विसा, विदाऊट पासपोर्ट, विदाऊट एरोप्लेन. प्रेज द लॉर्ड. पण तो येशू तुम्हाला मला काहीतरी शिकवतोय प्रियांनो. त्याच अध्यायामध्ये मला वाटतं लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 12वा अध्याय आणि त्यामध्ये 32 आणि 33 वचनामध्ये त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे. हे लहान कळपा, हे लहान कळपा, भिवू नको. भिवू नको. सगळे म्हणा, भिवू नको. बस. कारण तुम्हास ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. बरे वाटले आहे. बस. जे तुमचे आहे ते विकून दान धर्म करा. अरे बस. तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण न होणाऱ्या थैल्या आपणासाठी करून ठेवा. स्वर्गामध्ये थैल्या गोळा करून ठेवला. हॅलो, कुठं? स्वर्गामध्ये. इन्व्हेस्ट इन द किंगडम ऑफ गॉड. देव राज्य तुम्हाला देतोय. हे कळपा तू घाबरू नको रे, मला तुला राज्य द्यायचंय. देव परमेश्वराला तुम्हाला राज्य द्यायचंय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण राज्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. राज्यावर म्हणजे काही लोक वाटतं चंद्रावर जाऊन जमीन विकत घ्यायची का? आता तुम्हाला माहिती आहे का, बऱ्याच लोकांनी घेतली विकत चंद्रावर. पण मी तुम्हाला एक चांगली जमीन देतो.
जमीन नाही, तुम्हाला घर बंगला देतो. बंगल्यामध्ये तुम्हाला फक्त देतं तुम्हाला जे जे पाहिजे ते जमा करून ठेवायचं आहे. ते कसं करता येईल? ते तिचं वचन वाचलं का त्यातलं तुम्ही? कसं करता येईल? जर तुम्ही मत्ताचं शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 21वा वचन वाचाल तर तुम्हाला त्या ठिकाणी ते मार्गदर्शन पवित्र आत्मा, प्रभूचा आत्मा, पास्टर येशू देत आहे. मत्ताचं शुभवर्तमान याचा 19 अध्यायाचं 21 वचन. येशू त्याला म्हणाला, येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस पूर्ण होऊ पाहतोस तर जा, जा, तुझे असेल नसेल ते विकून जे असेल नसेल ते विकून दरिद्र्यास दे, दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. म्हणजे तू स्वर्गामध्ये इन्व्हेस्टमेंट करशील. अरे चॅलेंजिंग आहे. स्वर्गामध्ये तू गुंतवणूक करा. माझी इच्छा स्वर्गात. ह्या ठिकाणी हा श्रीमंत व्यक्ती येशूकडे आला आणि ही डीड बेस्ट थिंग. ही वेंट ऑन हिज नीज. गुरुजी मला देवाच्या राज्यात जायचं. किती छान अप्रोच आहे ना. मला देवाच्या राज्यात जायचं. योग्य व्यक्तीकडे आला, योग्य रीतीने आला. गुडघ्यावर येऊन, गुरुजी श्रीमंत होता, अधिकारी होता, लक्षात ठेवा. ही लेफ्ट एव्हरीथिंग. आपलं पद सोडलं, मला स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे. येशू म्हणला ठीक आहे स्वर्गात जायचं ना. येशूने त्याकडं पाहिलं आणि त्याच्यावर प्रेम केलं. येशू म्हटला पूर्ण हो पाहतोस? नाही, पूर्ण नाही. तो येशू म्हटलं स्वर्गात जायचं, जा, सांगितले आज्ञा पाळ. प्रभूजी लहानपणापासून पाळत आलोय मी, ह्या लहानपणापासून, पण अजूनही खात्री नाही आहे की मी देवाच्या राज्यात जाय. एक लक्षात ठेवा प्रियांनो, फक्त खात्री प्रभू येशू देऊ शकतो. आज तो देणार आहे तुम्हाला, जर त्या प्रभू येशूला तुम्ही स्वीकार. जगातली कुठलीच गोष्ट तुम्हाला देवाच्या राज्यात घेऊन जाणार नाही. कुठलीच गोष्ट. तुम्ही किती आज्ञापालन केलं, तुम्ही काय केलं, तुम्हाला देवाच्या राज्यात जागा नाही. पण जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकारता, त्याचं वचन पाळता, तुम्हाला स्वर्गात. म्हटलं सगळं केलं. येशून त्याच्यावर प्रीती केली, त्याकडं पाहिलं आणि म्हटलं तुझ्यात एक कमी आहे. पूर्ण हो पाहतोस? जा, तुझी संपत्ती विक, गरिबांना दे. आणि असं लिहिलेलं आहे, ते ऐकून त्याचं तोंड पडलं. येशूकडं आलेला कुठल्या व्यक्तीचं तोंड पडत नाही प्रियांनो. जितक्याने त्याच्याकडे पाहिलं त्यांचे मुख लज्जेने कधी काळवणार नाही, तर ते प्रकाशमान होते. हालेलुया. पण त्याचं तोंड पडलं, कारण तो फार श्रीमंत होता. का माहिती आहे? तो त्या पैशावर अवलंबून होता, त्या संपत्तीवर अवलंबून होता. मग येशू ख्रिस्त पुढं त्यांना म्हणाला, ऐका, जो कोणी धनवान होऊ पाहतो त्याचं असंच आहे, तो देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला प्रत्येक जण तुम्हाला आवडून ह्या पृथ्वीवर सृष्टीवर प्रत्येक जण धनवान होण्यासाठी धडपडत करत आहे. एव्हरीबडी. हा तुम्ही मला पास्टर देवाची इच्छा नाही का? आम्ही प्रियांनो, तुम्ही जरा जुन्या काळातले लोक पहा, ते किती धनवान होते. किती धनवान होते. अब्राहम, one of the richest person. Job, richest person. किंग सॉलोमन राजा, श्रीमंत व्यक्ती. दावीद महाराज, तुम्हाला विश्वास बसणार, दावीदाने मंदिरासाठी ते दिलं, त्याचा जर अभ्यास तुम्ही केला, मला वाटतं आता आपल्याला वेळ नाही, पण पहिले तसंच 29 अध्यायामध्ये इतकं दिलं, 10 बिलियन. काय मी ते कॅल्क्युलेट पण करू शकत नव्हतं, एवढा श्रीमंत होता तो. म्हटलं प्रभू, तू आम्हाला काय कंगाल बनवू इच्छितो का? आणि हा प्रश्न त्यांनाच नाही तर शिष्यांना पडला. आणि शिष्य म्हटले, प्रभूजी हे काय आहे? मग कोण देवाच्या राज्यात जाणार? मनुष्याला अशक्य, देवाला तर सर्व काही शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. पण पेत्र म्हणजे पेत्र, प्रभू मी माझी बोट सोडली, माझा काम धंदा सोडला, तुझ्या मागवलो, मला काय मिळणार? कारण त्याला प्रश्न होते, मला काय मिळणार? त्या ठिकाणी मला माहीत नाही ह्याच अध्यायामध्ये सांगितलं का, पण त्या शेवट मला वाटतं लुकाच्या अध्यायामध्ये कदाचित त्या ठिकाणी ती स्टोरी जिथं आलेली आहे, किंवा येशूनी सांगितलं. बरं मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी माझ्या नावाकरता
आणि देवाच्या राज्याकरता घरं सोडली, शेतं सोडली, मुलं सोडली. त्यांना या युगामध्ये पाठलाग बंद नाही केला, पाठलागासह 100 पटीने घरं मिळतील, शेतं मिळतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या युगामध्ये जेव्हा तुम्ही प्रभूसाठी एखादी गोष्ट देता ना प्रियांनो, तेव्हा देवाच्या राज्यातून गोष्टी तुम्हाला मिळायला लागतात. हालेलुया. प्रॉब्लेम इथं काय आहे, मला श्रीमंत बनायचं आहे हे तुमच्या स्वतःच्या शक्तीने, पण असे लोक आहेत की जे देवाकडून समृद्ध झालेले आहेत, ज्याला देवाने समृद्ध केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ते जे देवाने समृद्ध केलेले लोक काय करतात माहिती आहे का प्रियांनो, ते त्या पैशावर अवलंबून राहत नाहीत, ते देवावर अवलंबून राहतात. ते म्हणतात माझी रोजची भाकर आज मला तू रोज दे. हालेलुया. नाही आहे माझ्यासाठी एक वर्षभर पुरेल एवढं माझं, आता बस झालं, खा पी मजा कर, काय देवावर राहायची गरज आहे, प्रार्थना करायची काही गरज नाही आहे. ही मानसिकता तुटली पाहिजे. देवाला हवंय तुम्ही आणि मी रोज देवावर अवलंबून राहायला पाहिजे. हालेलुया. आणि ही देवावर अवलंबून म्हणजे विश्वासाचं जीवन आहे. कसलं जीवन आहे? आणि देव फक्त एकाच गोष्टीने संतोष होतो, ते विश्वासाने. विदाउट फेथ यू कॅनॉट प्लीज गॉड. एव्हरी डे यू नीड फेथ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही इन्व्हेस्टमेंट आहे. तुला श्रीमंत व्हायचं का? येशू ख्रिस्ताने एक दाखला सांगितला कारभाऱ्याबद्दल, आणि तो कारभारी चांगला कारभारी नव्हता, वाईट कारभारी होता, पैसे खाणारा कारभारी होता. आणि त्या कारभाऱ्याबद्दल सांगत असताना येशूने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. 16 अध्याय लुकाचं शुभोत्तमाचं 16 अध्यायाचं 9 वचनामध्ये, यासाठी की तुम्ही अन्यायाच्या पैशाने मित्र जोडा. अन्यायाच्या पैशाने मित्र जोडा. काय लिहिलं वाचा, 16 अध्यायाचं 9 वचन. आणखी मी तुम्हा सांगतो, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणासाठी मित्र जोडा, ह्यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हा सार्वकालिक वस्तीत घ्यावे. एक महत्वाचे, मी म्हटलं प्रभू हे काय, हे सर्वात, हा माझ्यासाठी समजणारी सर्वात कठीण शास्त्रभाग होता प्रियांनो. 100%. मी जरी प्रार्थना केली, मी मागितलं देवाला, देव परमेश्वर काय आम्हाला अनितीने पैसा कमवायला लावत नाहीये, प्लीज गैरसमज करून घेऊ नका. पण जो काही पैसा तुमच्याजवळ आहे, हा जो पैसा आहे असं समजू नका की तो नीतीचा पैसा आहे. एव्हरी मनी वी हॅव हे टिकणारं नाही आहे, कारण ते एकदा संपणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण ते संपल्यानंतर तुम्हाला देवाच्या राज्यात जायचं आहे. आणि एका देवाच्या सेवकाने फार सुरेखरित्या सांगितलं ह्याचा अर्थ, आणि मला खरंच तो पटलं अर्थ. तो म्हणाला याचा अर्थ असा, ज्या वेळेला तुम्ही देवाच्या राज्यामध्ये गुंतवणूक करता आणि त्या गुंतवणुकीमुळं लोक येशू ख्रिस्ताला स्वीकारतात, प्रभू येशूला स्वीकारतात, त्यावेळेला त्या स्वर्गामध्ये जेव्हा तुम्ही जाता, जेव्हा तिथे उभे असतात, ते तुमच्या टाळ्या वाजवतात. हे थँक्यू थँक्यू थँक्यू, त्या पाळकाला तू मदत केली, त्या सेवेमध्ये तू गुंतवणूक केली, त्यामुळे माझं तारण झालं, मी देवाच्या राज्यात आलेलो आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या गिडियनचं पुस्तक बायबल आहे ना, त्या गिडियनचं बायबलच्या पुढच्या आठवड्यात तुम्ही साक्षी ऐकाल. खूप चांगल्या साक्षी आहेत. ब्रदर लॉरेन्स इथं असणार आहेत. आणि एक मला माहीत नाही ते 35 रुपये का 60 जितकं काय असेल, किती रुपये असेल ह्याला, पण ज्या वेळेला ते एक बायबल तुमच्याकडून छापलं जाईल आणि कोणीतरी वाचेल आणि त्याचं तारण होईल. मला माहीत नाही, तुम्हाला ह्या स्टोरी माहीत नाही का, मी त्या गिडियनच्या बायबलची एक स्टोरी ऐकली होती की कोणी बायबल मिळालं होतं शाळेमध्ये, आणि ते एक दिवस त्या खुराड्यामध्ये, कोंबडीच्या खुराड्यामध्ये पडलेलं होतं. आणि हा व्यक्ती भयानक त्रासून गेला, आणि एक दिवस लक्ष तर कोंबडीच्या खुराड्यात पडलेलं बायबल त्याला मिळालं. खराब झालेलं होतं. पण ज्यावेळेस त्याने उघडलं, देवाच्या वचनातून देवा त्या संगती बोलला.
आणि त्याचं जीवन बदललं. एक ब्राह्मण व्यक्ती, त्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला, जिवंत देवाची त्याची भेट झाली. तुम्हाला असं वाटत असेल, ज्या व्यक्तीने ती साठी पैसे खर्च केले असतील ना प्रियांनो, त्याला देवबाप आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. ही गुंतवणूक आहे. मी एकटा सांगत नाही, पॉल स्वतः लिहितो. मला वाटतं 1 कोरिंथीकरासपत्राचा 2वा अध्याय, 1 कोरिंथीकरासपत्राचा 9वा अध्याय आणि 9व्या वचनापासून पुढे, तो पेरणी करणाऱ्याला 9व्या वचनापासून पुढे जाऊया. हां, कारण मोशेच्या नियमशास्त्रात असे लिहिले आहे की 2 कोरिंथीकरासपत्राचा 9वा अध्याय, 2 कोरिंथी 9:9, क्षमा करा, 1 कोरिंथ बोललो, चुकलं माझं रेफरन्स. 2 कोरिंथीकरासपत्र 9वा अध्याय 9 वचनापासून पुढे. हां, तो चहूकडे वाटप करीत असतो, हां, दरिद्र्यास दानधर्म करीत असतो, त्याचे नीतिमत्व युगानयुग राहते. त्याचं नीतिमत्व कसं आहे? युगानयुग राहणार आहे. तो देण्याने कार्य करतो, त्याचं युगानयुग नीतिमत्व राहतं. म्हणजे ते नीतिमत्व येशू ख्रिस्ताकडून तुम्हाला मिळालेलं नीतिमत्व, ते प्रेस गॉड. पण जेव्हा विश्वासाने तुम्ही गुंतवणूक करायला सांगता, तुमचं युगानयुग टिकणारं नीतिमत्व असतं. असं बायबलचं वचन सांगतं. तुम्हाला माहिती आहे की हे वचन कुठं लिहिलेलं आहे? स्तोत्र 112 वचन 9 मध्ये. बोट तिथे ठेवून जाऊन वाचू. आपण, आपल्याला रेफरन्स माहीत असणं चांगलं आहे, कारण पॉल जुन्या करारामधून ह्या गोष्टी सांगतो. स्तोत्र 100, बोट मात्र 2 कोरिंथी 9व्या अध्यायामध्ये ठेवा, कारण तिथे येणार आहोत आपण परत. काय लिहिलेलं आहे? स्तोत्र 112 वचन 9. त्याने सढळ हाताने गरिबास दान दिले आहे, सरळ हाताने गरिबांना दान दिलेले आहे. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील. त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहतं. हालेलुया. मग जाऊया आपण 9व्या अध्यायामध्ये परत एकदा आणि 10वं वचन वाचूया. जो पेरणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो, तो तुम्हाला बी पुरविल, ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल. तुमच्या नीतिमत्वाचं फळ वाढवेल. पुढे जाऊया. तुम्हा देवाची इच्छा की तुमच्या नीतिमत्वाचं नुसतं तुम्ही नीतिमान असू नये, त्याचं फळ दिसून यावं. प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊया. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल. वाव, तुम्ही संपन्न व्हावं देवाची इच्छा आहे. बर, त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. पॉल म्हणतो देवाचे सेवक देवाचे आभार मानतात. मागच्या आठवड्यामध्ये काही लोकांनी त्या मिशन कार्यासाठी गुंतवणूक केली. सर्व पास्टर्स लोक, 25 पास्टरांनी देवाचे आभार मानले की आम्हाला हे सुंदर शिक्षण काही लोकांनी गुंतवणूक केल्यामुळे मिळालेलं आहे. त्यांचे आभार मानले. बरं, पुढं. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या देवाच्या सेवकांच्या गरजा पुरवल्या जातात. बर, इतकेच केवळ नव्हे, तर तिच्याद्वारे देवाचे अधिकाधिक आभार प्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते. सेवा काय होते? ज्या वेळेस देवाचे सेवक, ज्या वेळेस तुम्ही जे तिथं दशमांश टाकता, ऑफरिंग टाकलं, ह्यातला दशमांशाचा भाग महाराष्ट्रातल्या, मध्य प्रदेशमधल्या, बिहारमधल्या, ओरिसामधल्या पास्टर्स लोक जेव्हा त्यांना ते म्हणतात, देवा तुझे आभार मानतो, ह्या महिन्यासाठी मला हा छोटासा पुरवठा तू केला. आम्ही छोटासाच पुरवठा देतो. पण मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, ती सेवा त्यामुळं समृद्ध व्हायला सुरुवात होते. कारण तुमच्यामुळं, सगळं माझ्यामुळं देवाची सेवा समृद्ध होते. जो तुम्ही दशांश पेरता प्रियानो, देवाची सेवा समृद्ध होते. पुढे वाचत जाऊया. ह्या सेवेच्या कसोटीमध्ये तुम्ही ख्रिस्त सुवार्तेच्या पत्कराबाबत आज्ञाधारकपणा दाखविल्यामुळे, ही सेवाची कसोटी आहे, परीक्षा आहे, देण्याची कसोटी आहे. कशामुळं? शुभवर्तमानामुळं. तुम्ही आज्ञाधारक दाखवल्यामुळे. आणि त्याच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य, ह्यामुळे देवाचे गौरव होते. देवाचे गौरव होते. हालेलुया. जो परमेश्वराला आभाररूपी यज्ञ अर्पण करतो, तो देवाचे गौरव करतो. पण तुम्हाला सांगू का प्रियांनो, जेव्हा तुम्ही देवाच्या राज्यामध्ये पेरणी करता, त्यावेळेस देवाचे गौरव होते. हालेलुया. प्रभू करो प्रियांनो, आमचे डोळे उघडो आणि आम्ही त्या स्वर्गीय प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करत राहू.
पावलाने तिमोथेला काही गोष्टी लिहिल्यात. 6वा अध्याय, पहिले तिमोथेला पत्राचा 6वा अध्याय, आणि मला वाटतं 19, 20 आणि 21 3 वचनं आपण वाचून ऐकूया. पहिले तिमोथेला पत्र याचा क्षमा करा, पहिले तिमोथेला 6वा अध्याय 17 ते 19 वचनं वाचूया. 17 ते 19 वचन. पहिले तिमोथेला पत्र 6वा अध्याय 17 ते 19. प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग की ऐका, धनवानांना निक्षून सांग, तुम्ही अभिमानी होऊ नये. पहिली गोष्ट, धन तुम्हाला अभिमानी करतं. येशू म्हणतो धनवानाला देवाच्या राज्यात अशक्य आहे, कॅनॉट गो, कारण ते गर्वाने भरलेले आहे, अभिमानाने भरलेले आहे. त्यांना गर्व आहेत, अरे माझं आहे, बस आहे, तू आहे, मी म्हणजे काय. पुढे जाऊया. चंचल धनावर आशा ठेवू चंचल, नये. कसल्या धनावर? सगळं म्हणा, धन चंचल आहे. पण मागील 2 वर्षामध्ये बऱ्याचशा व्हॉट्सअपच्या व्हिडिओनी तुम्हाला मार्गदर्शन केलं असं, पण हे शक्य आम्ही विसरून जाऊ शकतो. कितीतरी लोकांनी रस्त्यावर जाऊन डॉलर्स उधळून टाकले, फेकून दिले, काही उपयोगाचे नाही आहेत. हजारो करोडो रुपये डॉलर्स माझ्याजवळ आहेत, पण मलाच माझा जीव वाचवण्यासाठी कोणीच सहाय्य करू शकलं नाही. ही रियालिटी माहीत असून देखील, हे सत्य माहीत असून देखील धनवाना देवाच्या राज्यात प्रवेश होता येणार नाही. हे सत्य माहीत असून देखील बरेचसे लोक त्या धनाच्या मागं पळतात. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. तुम्ही धनवान असू नये, बायबलचं वचन सांगतो तुम्ही धनवान, पण एक माझं तुम्हाला सांगणं आहे, तुमच्या स्वतःच्या कष्टाने श्रमाने धनवान होण्याचा प्रयत्न करू नका. देवाच्या वचनाप्रमाणे धनवान बना. मला माहिती आहे काही लोक, अरे तो खूप चांगला आहे ना, सत्य सगळ्या गोष्टी जपून कंजूसपणा करतो आणि तिथून वाचून धनवान. काळजी बाळगा प्रियांनो, ह्या जगाच्या लोकांचा नियम स्वीकारू नका, देवाच्या वचनाचा नियम स्वीकारा, कारण देवाचं वचन तुम्हाला धनवान करणार आहे. मी तुम्हाला सांगतो त्या कागदावर. बरं, पुढे वाचूया. तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो. हालेलुया. फार सुरेख इंग्लिशमध्ये म्हटलेलं, मला ते खूप आवडलं. ओके, कमांड दोज हू आर रिच, कमांड देम, गिव्ह देम कमांड, त्यांना आज्ञा दे. बरं, काय? इन द प्रेझेंट एज नॉट टू बी हॉटी, गर्विष्ठ बनू नका, रागिष्ठ बनू नका. नॉट टू ट्रस्ट इन द अनसर्टन रिचेस बट इन द लिव्हिंग गॉड, जिवंत देवावर, हू गिव्स अस रिचली ऑल थिंग्स टू एन्जॉय, आम्हाला आनंद करण्यासाठी सर्व तो देतो. सगळे म्हणा, मला आनंद करण्यासाठी, सुख भोगण्यासाठी सर्व मला तो देतो. काय काय देतो? गिव्ह ऑल थिंग्स टू एन्जॉय. द प्रॉब्लेम इज हिअर. प्रॉब्लेम काय मी तुम्हाला सांगतो, ही रियालिटी आहे. मला तुमच्याबद्दल, मला माहीत नाही, मानवाच्या मनामध्ये मला विश्वासाने उद्या जगायचं नाही आहे, म्हणून मी उद्यासाठी पुरवठा करून ठेवतो. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, आज विश्वासाने जगायचे आणि उद्या देखील तोच देव तिथं असणार आहे. तुम्हाला देवाच्या राज्यामध्ये गुंतवणूक ठेवायची. मी माझ्या दुसऱ्या स्तंभावर त्याबद्दल बोलणार आहे. पण देवराज्य आणि त्याचं नीतिमत्व शोधा, म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होईल. हे 7वा स्तंभ आहे. मत्ती शुभवर्तमान 6वा अध्याय 33 वचन. देवराज्य आणि त्याचं नीतिमत्व याच्या पाठीस लागा. प्रथम देवराज्य, नीतिमत्व, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. 33 वचन तेच ना, मत्ती 6:33 वाचा ना. तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्यास झटा, म्हणजे त्यांच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. ज्यावेळेस तुम्ही त्या राज्यात तुमचं नीतिमत्वाचं फळ, टिकणारं फळ तयार होतं, ते नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा. येशू ख्रिस्ताला माहित होतं की एकदा तो वधस्तंभावर गेल्यानंतर प्रत्येक विश्वासणारा नीतिमान असणार आहे.
पण त्यांचं नीतिमत्वाचं फळ टिकण्यासाठी त्यांना गुंतवणूक करावं लागणार आहे. त्यांना देवाच्या राज्यामध्ये तिथं ट्रेजर्स असायला पाहिजे, तिथं त्यांना. आणि जेव्हा तुम्ही गरिबांना देता, तुम्ही मिशन कार्यामध्ये गुंतवणूक करता, तुम्ही देवाच्या राज्यामध्ये गुंतवणूक करत असता. हालेलुया. तुम्ही देवाच्या राज्याला पहिलं स्थान. उठल्यानंतर जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये देव. पण आम्हाला देवाच्या राज्याला नाही, आमच्या राज्याला. माझ्या भावना बहिणींनो, दिस इज व्हॉट पास्टर जीसस इज टेलिंग. हा माझा येशू, जो माझा पाळक आहे, तो माझा मुख्य मेंढपाळ आहे, तो आम्हाला शिकवत आहे, देवराज्याला प्रथम स्थान द्या. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. मराठीमध्ये मिळतील म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये इट विल बी ॲडेड अन टू यू. म्हणजे दिल्या जातील, दिल्या जातील, दिल्या जातील, दिल्या जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फक्त एकदा दिल्या जाणार नाहीत. जर तुम्ही देवाच्या राज्याला पहिलं स्थान देता ना, तुमच्या जीवनात तो देणार आहे, देणार आहे, देणार आहे, देणार आहे. माझ्या जीवनातल्या अनुभवातून तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे. ज्यावेळेस अभिषेकचा विवाह होता, मला पैशाची गरज होती, मला माहीत होतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, मी माझ्या मनात ठरवलं होतं. मला माझ्या देवाने फार पूर्वीपासून शिकवलं की देवाच्या राज्यात पेरणी करता देव पुरवठा करतो. देव पुरवठा, सगळे म्हणा देव पुरवठा करतो. ॲब्सोल्युटली. आणि मी तुम्हाला माझी साक्ष सांगू लागलो ना. मी अभिषेक, सारा, रेचलला घेऊन बसलो आणि ते सुद्धा मी वचनाने केलं, वचनात लिहिलेलं. मी त्यांना सांगितलं की बघा, माझ्या सगळ्या स्टोरीज सांगितल्या. कुठल्या माहीत आहे का? आत्तापर्यंत पुरवठा केलेल्या प्रत्येक स्टोरी मी त्यांना सांगितली, प्रत्येक गोष्ट. देवानी माझं, तुम्हाला माहिती आहे का, दॅट वॉज अ पर्पज. मी पर्पजफुली, हेतुपुरस्पर ते केलं. कारण बायबलमध्ये सांगितलेलं आहे, ऐक, जे काही फारोचं मी केलं ते चांगलं आठव, सगळ्यात चांगलं आठव, भिऊ नको, तो परत तसंच करेल. हालेलुया. आम्ही आमच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टी विसरून जातो. मी एक गोष्ट शिकलोय, जर मला विश्वासात रोज जीवन जगायचं असेल तर देवाने माझ्या जीवनात चांगल्या गोष्टी करायची मी आठवण करायला पाहिजे. हालेलुया. आणि तुम्हाला सांगतो प्रियानो, ज्या वेळेला लग्नाचं शेवटचं पेमेंट झालं, मी 5 पैसे कर्जात नव्हतो. आणि कुठून पैसे आले मला माहीत नाही. आय नेवर न्यू. मला सुरतला जायचं होतं कपडे आणण्यासाठी. जाण्याच्या अगोदर मी बसलो होतो, ह्या ठिकाणीच बसलो होतो. मला 12 वाजता निघायचं होतं. एक अंकल आले, म्हटले, आंटीने हे पाकिट दिलेलं आहे अभिषेकच्या विवाहासाठी. मी ते घेतलं आणि रॉबिनदादाच्या हातात दिलं. रॉबिनदादा, मोजा किती आहेत? 20,000 रुपये होते. मी तुम्हाला जात असताना माझ्याजवळ ते पैसे नव्हते. प्रामाणिकपणे मी जाणार होतो, मी क्रेडिट कार्डवरचा वापर करायचा विचार करत होतो. पण देव परमेश्वर मला कधीही कर्जात पाठवू देत नाही. तो पुरवठा करणारा परमेश्वर आहे. माझ्या एक साक्ष सांगितल्या, हे ताज्या साक्षी आहेत. जीवनामध्ये खूप साक्षी आहेत. पण एक गोष्ट सांगतो, देवाच्या राज्याला, त्याच्या नीतिमत्वाला पहिलं स्थान द्या. ह्या गोष्टी विल बी ॲडेड इन टू युअर लाईफ, ॲडेड इन टू युअर लाईफ. तुमच्या जीवनात तुम्ही अनुभव घ्याल. अरे 20 वर्षापूर्वी देवाने पुरवलं, आता पुरवणार नाही का? आता देखील ती साक्ष ताजी तवानी साक्ष आहे. हालेलुया. पण माझं 6वं जे प्रियांनो स्तंभ आहे, तो फार महत्त्वाचा आहे. तो सांगून मी संपवणार आहे. हे 7 स्तंभापैकी 6वं स्तंभ मी अजून सांगितलेलं नाही आहे. मग त्याच्या शुभवर्तमानामध्येच 6व्या अध्यायामध्ये आणि त्यामध्ये 25 वचनापासून ते 27 वचनं जो आहे, हा 7वा आहे स्तंभ आहे. यास्तव मी तुम्हाला सांगतो की, मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला सांगतो, आपल्या जीवाविषयी, आपल्या जीवाविषयी. म्हणजे आपण काय खावे, आपण काय खावं व काय प्यावे, व काय प्यावं, आणि आपल्या शरीराविषयी, आणि आपल्या शरीराविषयी, म्हणजे आपण काय पांघरावं, ह्याची चिंता करीत बसू नका. चिंता करू नका, काळजी करू नका. सर्वात महत्वाचा स्तंभ आहे. सगळं म्हणा, चिंता करू नका. काय करू नका?
चिंता छोड़ो स्तुति करो, चिंता छोड़ो, राजा यीशु आए हैं, सब मिलके गाएंगे, ताली बजाएंगे। राजा यीशु आए हैं, सब मिलके गाएंगे, ताली बजाएंगे। खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, खुशियाँ मनाओ, चिंता छोड़ो स्तुति करो, चिंता छोड़ो खुशियाँ मनाओ. आमेन. पण जर जगामध्ये तुम्ही आहात तर तुम्हाला चिंता करायला पाहिजे. उद्या काय होईल, माझ्या लेकरांचं काय होईल, माझ्या पत्नीचं काय होईल. काल माझ्याकडं एक बजाज फायनान्समधला एक व्यक्ती आला होता आणि मला इन्शुरन्सबद्दल सांगत होता आणि सांगत होता. आणि तुम्हाला माहिती आहे इन्शुरन्स सांगितल्यानंतर काय सांगतो तो, उद्या तुम्ही गेलात तर तुमच्या पिढीचं काय. म्हटलं जो आत्ता आहे ना तो तेव्हा पण असणार आहे. प्लीज मी इन्शुरन्सच्या विरोधात नाही आहे, माझं इन्शुरन्स आहे, डोंट मिसअंडरस्टँड मी. पण त्याला म्हटलं अरे बाबा तू ते सोडून मला त्यांचं सोडून माझं काय ते सांग. माझा बाप एवढा मोठा आहे की तो त्यांची काळजी घेणार आहे. आमेन. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, प्रॉब्लेम, माझा प्रॉब्लेम, आपला ह्या पिढीचा, ह्या लोकांचा प्रॉब्लेम काय, उद्या काय होणार, उद्या काय होणार, उद्या काय होणार. अरे आजच्या दिवसासाठी विश्वासाने जीवन जग, उद्याचं ते उद्या बघितलं जाईल. मी सांगत नाही, आमचा येशू सांगतोय, मी बोलत नाहीये. आज विश्वासाने, उद्या तोच विश्वास आणि तोच देव तुमच्या बरोबर असणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का उद्या संपला देव, आजच आहे आणि उद्या नसणार आहे. बापरे. हा, एक वचन, माझी इच्छा आहे तुम्ही हे वचन आपल्या बरोबर रोज ठेवावं. रोज. स्तोत्र 68 वचन 19. स्तोत्र 68 वचन 19. रोज, कधी न विसरता. स्तोत्र 68 वचन 19. काय म्हणतो वचन ते, प्रभू धन्यवादित असो, प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. काय 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 तो प्रतिदिनी तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. कोणाचा भार वाहतो, कोणाचा भार वाहतो. सगळे म्हणा, परमेश्वर माझा भार रोज वाहतो. कधी कधी वाहतो. ही स्टोरी तुम्हाला माहित आहे, पण मला आत्ता आठवली म्हणून तुम्हाला सांगतो. भाराबद्दलची स्टोरी माहिती आहे ना तुम्हाला. मी एका आजीची स्टोरी आहे. एक आजी आपल्या डोक्यावर गवताचा भारा घेऊन चालली होती भारा घेऊन. थकत कशी तरी जाताना एक बैलगाडी गेला, रिकामी बैलगाडी जाते. तो म्हटला, ए आजी ये ना बस. आजीला आनंद झाला, जाऊन बसली. बसल्यानंतर बैलगाड्यावर चाललाय, मागून आवाज कन्याचा. तो मागून वळतो तर ही बाई डोक्यावरच भार घेऊन बसलेली. तो म्हटलं, असं का केलं आजी, टाकी गाडीत. नको रे बाबा, माझं वजन बस झालं, तुला त्याचं वजन नको अजून. असे कितीतरी लोक आहेत. आणि प्रभू येशू म्हणतो, ऐका माझ्या भावांनो बहिणींनो, जगातले लोक हे करतात, तुम्हाला नाही करायचं हे गोष्ट. दिस इज नॉट यू आर सपोज टू डू इट. तुम्ही असं वागू नका प्लीज. समजून घ्या. काळजी करणं, चिंता करणं
हे देवापासून नाही आहे, हे पाप आहे. इट्स अ सिन. पुढं जाऊन माझ्या लेकराचं काय होणार, उद्या जाऊन त्याचं काय होणार, परवा EMI भरायचा. अनुभव घेऊन पाहावं. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, तुमची ओझं देवावर टाकून बघा, तो तुमच्यावर प्रेम करतो. मी तुम्हाला सांगतो, त्या अध्यायामध्ये थोडंसं जायचं का, त्या अध्यायात वाचूया आपण. फार मला वॉज सो ब्लेस्ड. ओके, पहिले आपण 31 आणि 32 वचन वाचूया. तिथं परत त्यांनी सूचना दिलेली आहे. ह्यास्तव काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे, एकदा नाही, त्या अध्यायात 2दा त्यांनी ती गोष्ट सांगितली. असे म्हणत चिंता करीत बसू नका, कारण ही सर्व मिळविण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. चिंता ही तुमचं काम नाही. सगळं म्हणा, चिंता करणे विधर्म्याचं काम आहे, विश्वासणाऱ्याचं नाही. विश्वासणारा देवावर भाव टाकतो. सगळे बाकीचे मुके आहेत तिथं सगळे बसले. बोला की, विश्वासणारा देवावर भाव टाकतो. चिंता अविश्वासणारे करतात. जर तुम्ही विश्वास ठेवत आहात तर तुम्ही चिंता करता कामा नये. हालेलुया. हे काम अविश्वासणाऱ्याचं आहे. हे जो खांब आहे, चिंतेचा खांब, फार लवकर चिता निर्माण करते. ही रियालिटी आहे. जगामधले सर्व जे आजार आहेत ह्याचं मूळ चिंता म्हणजे काय. चिंता म्हणजे काय मी सांगितलेलं, काही वर्षांपूर्वी मी इथं उपदेश केला होता. चिंतेचा अर्थ सांगितलं होतं. चिंता म्हणजे अशी भीती, जी गोष्ट घडली नाही ती घडेल अशी वाटणारी भीती, त्याला चिंता म्हणतात. समजतंय का. चिंता म्हणजे काय, जी गोष्ट घडली नाही आहे आणि ती घडेल अशी वाटणारी जी भीती आहे त्याला चिंता म्हणतात. एकदा माझी बायको गेली होती सेवेसाठी आणि तिचा फोनच लागला नाही आणि मला वाटलं तिला कोणतरी पळवूनच नेलं. दिसायला सुंदर आहे, ते रिक्षावाल्याने तर सोडलंच नसेल तिला. बरं, ज्यांनी ऑर्गनाईज केलं होतं त्यांचाही फोन होतो, त्यांचाही लागत नव्हता. मी प्रार्थनेत होतो, गुडघ्यावर होतो, शनिवारचा दिवस होता. मग शेवटी कार काढली आणि गेलो तर बाई सगळ्या सांगती सेल्फी घेत होती. आणि विचारलं, नाही रे तो फोन बॅगेतच आहे, तो काय. अगं बाई, तुम्हाला म्हटली होती 4:30ला संपणार आहे आणि 6:30 वाजले तरी तुझं फोन उचलत नाही आहेस. मी काय करू, त्यांनी उशिरा सुरू केलं. पण एक गोष्ट सांगतो, आम्ही प्रत्येकाला यातून जावं लागतं. वी ऑल गो थ्रू चॅलेंजेस. वी ऑल गो थ्रू चॅलेंज. आम्ही प्रत्येक जण. पण ज्या वेळेला मी शिकलो की मला माझ्या चिंता देवावर टाकायला पाहिजे. हालेलुया. कारण तो तुमची काळजी घेतो. 1 पेत्र 5:7 वचन. 1 पेत्र 5:7 वचन. पेत्र लिहितोय तुम्हाला, मला लिहितोय. 1 पेत्र 5:7 वचन. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका. किती चिंता टाका. सर्व चिंता कोणावर टाका, त्याच्यावर टाका. कारण लिहिलेलं आहे, कारण तो तुमची काळजी घेतो. कारण तो तुमची काळजी घेतो. हालेलुया. सगळे म्हणा, परमेश्वर माझा भार वाहतो, परमेश्वर माझी काळजी घेतो. तुमच्या चिंता त्याच्यावर टाका. माझ्या भावांनो, बहिणींनो, आज मी तुम्हाला सांगतो, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा जो खांब आहे तो गरजेचा आहे. बरेचसे लोक त्या खांबाला आपल्या जीवनामध्ये जागा देत नाही. चिंतेला अविश्वास. देवाची इच्छा की तुम्ही रोज सकाळी उठावा आणि देवावर विश्वास ठेवावा. देवा सांगते पर्सनल रिलेशन तुमचं असावं. पर्सनल रिलेशनशिप. ही वॉन्ट्स यू टू मेक
रिच. आणि जरी पैसा वाढला त्या पैशावर विश्वास ठेवू नका, त्याच्यावर अवलंबून राहू नका, देवावर अवलंबून राहायला शिका. हालेलुया. तुम्हाला प्रॉपर्टी असू नये, पैसा असू नये, जमीन जुबला असू नये असं मी म्हणत नाही, पण ज्या क्षणी तुम्ही अरे ही गोष्ट मला पुढे जाऊन फायदा देणारे आहे, तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. होतं प्रियांनो आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी की आम्ही त्यावर अवलंबून राहायला लागतो. असं वाटतं की ती गोष्ट माझी गरज पुरवेल. नाही, माझा देव तुमची गरज पुरवणारा देव आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझा परमेश्वर तुमची गरज पुरवणार आहे. तो अद्भुत देव आहे, तो सामर्थ्यशाली देव आहे. तो आज त्या चिंतेला शेवटचं वचन वाचून आपण संपवणार आहे. आय वॉन्ट वर्शिप टीम टू कम फॉरवर्ड. फिलिप्पीकरासपत्र याचा 4 अध्याय आणि 6 वचन. फिलिप्पीकरासपत्र याचा 4 अध्याय आणि 6 वचन. पहिले फिलिप्पीकरासपत्र याचा 4 अध्याय आणि 6 वचन. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. कशाविषयीही कुठल्याच गोष्टीबद्दल चिंताक्रांत. चिंतेच्या ऐवजी विश्वास पाहिजे. मी मगाशी सांगितलं चिंतेची व्याख्या, जी गोष्ट घडली नाही ती होईल अशी वाटणारी भीती, त्याला चिंता म्हणतात. विश्वासाची व्याख्या काय माहिती आहे का? आशा धरलेल्या गोष्टीबद्दलचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. जी गोष्ट घडली नाही ती घडलेली आहे असा विश्वास. हालेलुया. लक्षात ठेवा, त्याच मेंदूमधून, ज्या मेंदूच्या नसेमधून तुम्ही चिंता करता, त्याच जागेतून तुम्ही विश्वास ठेवता. देयर इज नो अदर प्लेस. जेव्हा तुम्ही चिंता करता, तुम्ही देवावर अवलंबून राहत नाही, त्या ठिकाणी तो फार सुरेख गोष्ट सांगतोय पॉल. कशाविषयी चिंता करू नका, तर सर्व गोष्टीविषयी. सगळे म्हणा सर्व गोष्टीविषयी. कुठल्या गोष्टीविषयी? सर्व गोष्टीविषयी. हा, प्रार्थना करा. इट्स अ रिलेशनशिप. त्या आतल्या घरात जाऊन आतलं दार बंद करून पित्या सांगती असलेले रिलेशनशिप. विश्वास हा सहभागितेने येतो प्रियांनो. फेथ कम्स बाय फेलोशिप. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, कारण ज्याच्याबरोबर तुम्ही सहभागिता करता ना, त्याच्याद्वारे तुमच्या हृदयामध्ये विश्वास येतो. जर तुम्ही देवापावर सहभागिता केली तर देव विश्वासाने भरलेला परमेश्वर आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवा सांगती प्रार्थनेत संगती करता, तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास रिलीज केला जातो. तुमच्या जीवनात, तुमच्या मुखात, तुमच्या डोळ्यात, तुमच्या विचारामध्ये माझा देव माझ्या बरोबर आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो प्रियांनो, तो देव तुमच्याबद्दल मोठ्या मोठ्या विचार करतो. तो देव तुम्हाला समृद्ध करू इच्छितो. तो देव तुम्हाला, पण त्या समृद्धीवर, त्या पैशावर तुम्ही अवलंबून राहावं देवाची इच्छा नाही. तुम्ही त्या देवावर अवलंबून, जो तुम्हाला समृद्ध करणारी समर्थ आहे. त्या प्रत्येक पैशावर तुम्ही अवलंबून राहता कामा नये. तो पैसा तुम्हाला देणारा परमेश्वरावर तुम्ही अवलंबून राहायला पाहिजे. दॅट्स व्हॉट गॉड वॉन्ट्स. देव परमेश्वर तुम्हाला कर्जातून बाहेर काढू इच्छितो. मी तुम्हाला सांगतो, ही डझंट वॉन्ट यू टू बी, बायबलचं वचन सांगतं, प्रीतीशिवाय कोणाचे ऋणी राहू नका. देव परमेश्वर तुम्हाला ऋणांतून बाहेर काढू इच्छितो, पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याचे नियम शिका. जर तुम्ही दशांश देत नाही, लोकांना वाटतं पास्टर अगोदरच तो कर्जामध्ये आहे, मग त्याला अजून तुम्ही का सांगताय? ह्या पास्टर्स मीटिंग मध्ये एका पालकाला तो भयंकर कर्जामध्ये आहे, आणि मी प्रार्थना करत होतो त्या व्यक्तीसाठी. देवबापाने मला सांगितलं 2 गोष्टी जाऊन सांग. त्याला सांग, तुला 100 रुपये मिळाले त्यातले 10 रुपये दशांश काढ. त्याला सांगितलं. आय टोल्ड हिम. मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, काही दिवसात तुम्ही ही साक्ष ऐकाल की तो व्यक्ती कर्जमुक्त झालेला आहे. आय एम टेलिंग यू. पण ती पेरणी कुठं करायची? ज्या ठिकाणी तुम्ही प्रभोजन घेता त्या ठिकाणी. गॉड विल ब्लेस यू फ्रेंड्स.
प्रार्थना करा. कशी प्रार्थना करा म्हटले तिथं? आभार प्रदर्शन. काय? तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आभार. देवापा तुझे आभार मानतो की तू माझा पुरवठा करणं. मला तो EMI भरायचा आहे प्रभू, मला माहिती आहे माझ्या बँकेमध्ये तेवढे पैसे नाही आहेत, पण देवा आज मी तुझ्याकडे मागणी करत आहे, मला ती पैशाची गरज आहे. तुम्हाला ते का फिलिप्पीकराच्या पत्रामध्ये पौलाने लिहिलेलं आहे, माझा देव तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या गौरवाने त्या संपत्तीने पुरवेल. आम्ही बरेचसे लोक याची कबुली करतो, आम्ही त्याला म्हणतो की माझा देव पुरवेल, 100% पुरवेल. पण फिलिप्पीकराच्या पहिला अध्याय विसरता कामा नये. तुम्ही एकच मंडळी होता जी मंडळी मिशन कार्यामध्ये माझ्या सेवेमध्ये तुम्ही गुंतवणूक केलेली आहे. तुम्ही अगदी पहिल्यापासून माझ्या सेवेमध्ये गुंतवणूक केली. म्हणून प्रियांनो, द्या म्हणजे दिले जाईल. किती दिलं जाईल? भरून, खालून, शीख भरून. काल मला गुजरातवरून एक फोन आला, पास्टर आम्ही 40 पास्टर्स आहोत आणि आम्हाला कव्हरिंग पाहिजे. ज्यावेळेस तो फोन आला, 40 पास्टर म्हटल्यानंतर माझ्या मनामध्ये प्रश्न आला. पण मी प्रभूला, आणि मग प्रियानो, जेव्हा समस्या येतात त्या चांगल्या असतात. प्रभूला म्हटलं, प्रभू माझा विश्वास इतका बलवान कर की आज आमच्याबरोबर 38 पास्टर्स आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत. जेव्हा 40 पास्टर येतील, दुपटीने तू वाढ देतोय. आम्ही हजारो मंडळ्या बघत आहोत. प्रभू माझा विश्वास, मी प्रभू तुला धन्यवाद देतो. तुम्ही इथे दिवसात प्रार्थना करा प्रियांनो. मी तुम्हाला सांगतो, गॉड विल ब्लेस यू लाईक एनिथिंग. गॉड विल गिव्ह ग्रोथ. देवाला तुम्हाला वाढ द्यायची आहे प्रियांनो. गॉड वॉन्ट टू इन्क्रीज यू एव्हरी एरिया. फक्त एक जेव्हा वाढ झाली तर त्याच्यावर अवलंबून नका, त्या परमेश्वरावर अवलंबून राहा. माझा देव माझा पुरवठा करणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझ्या भावानं माझा विश्वास प्रभू तुम्हाला सांगते, बोलला. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. 3 गोष्टी प्रभू तुमचं आज बोललेला आहे. एक गोष्ट, मी 7 खांब सांगितलेले आहेत. सर्वात पहिला खांब देण्याचा खांब आहे. दुसरा खांब तुमची वैयक्तिक प्रार्थनेचा, मंडळीच्या प्रार्थनेचा खांब आहे. तिसरा खांब मी सांगितलं उपास, तो चौथा होता, पण क्षमेचा खांब आहे. चौथा खांब उपासाचा खांब आहे. 5वा खांब देवाच्या राज्यामध्ये गुंतवणूक कर, तिथं ट्रेजर जमवण्याचा खांब आहे. मी तुम्हाला सांगितलं की दोन वेळा देण्याबद्दल प्रभू बोलला ह्या 7 खांबामध्ये. यू हॅव टू इन्व्हेस्ट इन द किंगडम ऑफ गॉड, देवाच्या राज्यामध्ये. 7वा खांब आपण पाहिला देव राज्याचं. आणि 6वा खांब चिंता करू नका, विश्वास ठेवा. आज त्या देवावर विश्वास ठेवा. तो देव तुमचा रोज रोज बाहेर वाहणारा देव बाप आहे. यशाच्या पुस्तकात असलेलं आहे, ऐक, तुझ्या वृद्धपकाळापर्यंत तोच मी देव आहे. मी तुला माझ्या खांद्यावर वागवीन. मी तुला तुझ्या आईच्या उदरात असताना देखील तुझा भार वाहिलेला आहे. हॅलो, कधी कधी आपण विसरून जातो की माझ्या आईच्या उदरामध्ये ज्याने मला सांभाळलं, वाढवलं, बाहेर आणलं, तोच देव माझ्या वृद्धपकाळापर्यंत, तोच परमेश्वर माझा भार वाहणारा देव आहे. तुमची साक्ष असेल, मी त्या त्रासातून चाललो होतो. फार एक सुंदर, एक काही वर्षांपूर्वी एक आम्ही खिशात ठेवायचो ते एक कार्ड होतं, आणि वाळूवर चालणारे पावलं, काय त्याला म्हणजे फूट स्टेप्स म्हणून ती गोष्ट होती. आणि तो व्यक्ती वैतागला. तो म्हटलं की प्रभू माझ्या सांगते, वाळूवर चालत होता. प्रभू जेव्हा मी त्रासातून चाललो होतो तेव्हा एकच पावलाच्या खुणा त्या वाळूवर दिसत होत्या.
जेव्हा मी आनंदात होतो 2-2 होत्या. प्रभूने त्याला सांगितलं, जेव्हा तू त्रासात होता तेव्हा मी तुला उचलून घेतलं होतं. म्हणून त्या माझ्या पायाच्या खुणा आहेत, तुझ्या नाही. मी तुला उचलून घेतलं होतं. माझ्या भावानं बहिणीनं, तो प्रभू तुम्हाला उचलून घेणारा परमेश्वर आहे. तो त्याला समर्पित व्हा. प्रभू तुला धन्यवाद. प्रभू तुझ्या वचनाबद्दल तुला धन्यवाद. काही वेळ त्याला धन्यवाद द्यायचं का, स्तुती करूया. प्रभू माझा रोज रोज पार वाहतो म्हणून तुला धन्यवाद. थँक्यू फादर. प्रभू तुला धन्यवाद. तुझ्या वचनाबद्दल तुला धन्यवाद. तू माझा रोज भार वाहतोस म्हणून तुला धन्यवाद. Any song we can. Cast your burden onto him. Can we sing that song? Cast your burden unto Jesus. You know, it's a wonderful song. तुम्ही यासाठी बोलत आहे, प्रभू तुमचे ओझे त्याच्यावर टाका. ऐकणं खूप सोपं आहे, पण त्या आजीसारखं जीवन जगतो आपण. हे करणं, प्रभूच्या चरणाजवळ जाऊन प्रार्थना करतो, तस ठेवतो, ते उचलतो, परत डोक्यावर ठेवतो. काय होणार आहे मला माहित नाही. अरे प्रभूला दिलेलं आहे ना. तो जिवंत आहे का? तो इथं उपस्थित आज देखील आहे. तो पवित्र आत्मा इथं उपस्थित आज ह्या क्षणी आहे. त्याला देऊन टाका, त्याला द्या. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो आहे. Cast your burdens unto Jesus, for he cares for you. Cast your burdens unto Jesus, for he cares for you. Higher, 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 higher. Lift Jesus higher, 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 higher. Lift Jesus higher. Lower, 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 lower. Cast Satan lower, 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 lower. Cast Satan lower. अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है. अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है. ऊंचा 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 यीशु को उठाओ. ऊंचा 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 यीशु को उठाओ. अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है. अपना बोझ यीशु पे डालो, वो तुमसे प्यार करता है. ऊंचा 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 यीशु को उठाओ. ऊंचा 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 यीशु को उठाओ. नीचे 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 शैतान को दबाओ. नीचे 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 शैतान को दबाओ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहित आहे का, त्या काळजी करू नका, काळजी करू नका ह्या जागेमध्ये येशू ख्रिस्त काय म्हणाला माहित आहे? आकाशातल्या पाखरांना बघा ना, ते काय करतात का? पण माझा स्वर्गातील पिता त्यांना देतो. त्या फुलांना पहा ना, ते काय करतात का? त्यांना वस्त्र तो घालतो. तुम्ही तर त्यापेक्षा अधिक मोलवान आहात. प्रॉब्लेम काय? आम्ही स्वतःला मोलवानच समजत नाही. आम्ही मोलवान समजत आमची स्वतःबद्दलची गैरसमज. सैतानाने तुम्हाला आणि मला फसवलेलं आहे.
आम्ही स्वतःचं मोल कळून घेत नाही. खुद्द पावलाने जेव्हा सोरोमकराच्या पत्रामध्ये लिहिलं, तो म्हणाला, अरे ऐका, ज्याने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता तुम्हासाठी देऊन टाकला, त्याबरोबर तुम्हाला सर्व गोष्टी तो देणार नाही काय? तुम्हाला देणार नाही काय? यू आर प्रेशियस. प्रियांनो, लक्षात ठेवा, त्यासाठी देव खुद्द मानव झाला आणि या जगामध्ये आला. तो मरण पावला. येशू ख्रिस्त वधस्तंभावर तुमच्या मायासाठी मेला. त्यांनी रक्त सांडलं. तो मरणातून जीवन झाला. त्याची इच्छा आहे, विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही हे विश्वास ठेवा की मी देवाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आय एम प्रेशियस इन द साइट ऑफ गॉड. म्हणाल का, माझ्या मी देवाच्या दृष्टीने मोलवान आहे. आपली चिंता, तो तुमची काळजी वाहतो. प्रियांनो, बाप आपल्या लेकरांना उपाशी पाहू शकत नाही. त्यापेक्षाही अधिक प्रियांनो, माझा स्वर्गातील पिता तुमच्यावर प्रेम करतो. तो तुमच्यावर अधिक प्रेम करतो. हालेलुया. देवाचं वचन आवापर्यंत आलं. आपण प्रार्थना करणार आहोत. पास्टर अभिषेकला विनंती करतो वेळेस ते आमच्यासाठी प्रार्थना करते. थँक्यू जीसस. धन्यवाद परमेश्वर. प्रभू, आज तू आमच्याशी बोलला आहेस आणि प्रभू, आज तुझ्या वचनाचा नवीनरित्याने उलगडा तू आमच्याशी केला आहेस, म्हणून धन्यवाद. प्रभू, जे 3 गोष्टींविषयी आज आम्ही शिकलो आहोत प्रभू, आज आम्हाला तू मदत कर प्रभू, की ह्या गोष्टी आम्ही कार्यरत टाकू शकू परमेश्वर. प्रभू, ह्या 7 गोष्टी प्रभू आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला लिहून ठेवण्यासाठी मदत कर परमेश्वर. प्रभू, आणि प्रभू ह्या सर्व गोष्टी कार्यात टाकण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तू आम्हाला कृपा दे परमेश्वर, कारण की आमच्या शक्तीने आम्ही हे करू शकणार नाही. फक्त तुझीच कृपा ही आम्हाला पाहिजे परमेश्वर. तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला पाहिजे परमेश्वर. प्रभू, आज आम्हाला सर्व आमचा जो भार आहे तुझ्यावर टाकण्यासाठी प्रभू तू मदत कर. प्रभू, आज आम्ही जसं या गाण्याद्वारे प्रभू सर्व भार तुझ्यावर टाकला आहे प्रभू, आम्ही परत मागे वळून पाहणार नाही, पण एव्हरी टाईम, प्रत्येक मोमेंटला परमेश्वर, प्रत्येक सेकंदाला प्रभू आमचा भार आम्ही तुझ्यावरच सोडून देत आहोत परमेश्वर. प्रभू, आज तुझं राज्य शोधण्यासाठी प्रभू आज आम्हाला सहाय्य कर प्रभू. बाकीच्या सर्व जे डिस्ट्रॅक्शन्स आहे त्याला आम्ही येशूच्या नावामध्ये हाकलून लावतो आणि म्हणतो प्रभू, आमची नजर, आमचा फोकस फक्त येशू तुझ्याकडंच असू दे. तुझ्या राज्याच्या वाढीकडंच सतत आम्ही त्याच्याबद्दल विचार करू दे परमेश्वर. धन्यवाद देतो प्रभू, कारण तू आमच्याशी बोलला आहेस. तुझं वचनाचं कार्य आमच्यामध्ये असंच सुरू राहू दे परमेश्वर, आणि पूर्ण या वीकमध्ये, या आठवड्यामध्ये प्रभू हे वचन, याचं प्रकाशन आम्हाला मिळू दे परमेश्वर. आमच्याशी तू ड्रीम्स आणि विजन्सच्या द्वारे बोल परमेश्वर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना कर. आमेन.